पुन्हा एकदा आपण जे गीत गायलं हृदयक राजा जय येशू नाम आपण त्याच विषयावरती आपण मनन करणार आहोत. किती महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये कोण आहे. आपण खूप वेळा विसरून जातो. आपलं हृदय कुठे आहे खरोखर आणि ते समर्पित आहे का आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. अजून कुठला व्यक्ती किंवा अजून कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये महत्वपूर्ण नाही आहे. सगळ्यात महत्वपूर्ण जो विषय आपल्या जीवनामध्ये आहे, जी गोष्ट आहे आणि जी हृदयामध्ये आपली जी गोष्ट आहे ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या हृदयामध्ये आपण कशा प्रकारचा आहार देत आहोत, आपण हृदयामध्ये कुठली गोष्टी आपण बोलत आहोत. आपण खूप काय वेळा आपण जर बघू शकतो, आपलं जर आत्मपरीक्षण आपण आपल्या जीवनामध्ये केलं, आपण सगळ्यात जास्त वेळ आपण आपल्या स्वतःशी बोलत असतो, आपल्या हृदयाशी बोलत असतो. आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊया की कशा प्रकारे कुठला मनुष्य अशुद्ध होतो. आणि म्हणून ह्या विषयावर आपण पुन्हा एकदा बघूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 8 ते 11 वचन आणि 16 ते 20 वचन मी वाचतो. हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मत्व ते म्हणून शिकवतात आणि व्यर्थ माझी उपासना करतात. तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्यांनी म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्य अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते. 16 ते 20 वर्ष वाचतो मी. येशूनी त्यांना विचारले, तुम्ही अजूनही अज्ञानी आहात का? जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकुपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जार कर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात, परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही. आपण अशा प्रकारे देवाचं वचन जेव्हा वाचतो आणि आपल्याला खूप काय वाटू शकतं, काय असतं, पण देवाचं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जे बोललाय ते सगळ्यात उत्तम गोष्ट बोललाय आणि उत्तम प्रकारे बोललाय. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला तर ते महत्वपूर्ण आहे. आणि इकडे आपण पुन्हा एकदा तो जेव्हा शिष्याला बोलत आहे तो कशा प्रकारे जवळून आपल्या शिष्यांशी बोलत आहे आणि तेव्हा तो बोला, ऐका व समजून घ्या. किती महत्वपूर्ण गोष्ट आहे. आपल्याला ऐकायची गरज आहे आणि समजून घ्यायची गरज आहे. आपण फक्त वाचतो वचन खूप वेळा, आपण ते समजून घेत नाही. देव माझ्याशी काय बोलत आहे, प्रभूची इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे, माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामध्ये काय चाललंय, माझ्या मुखातून काय बाहेर निघतं, या सगळ्या गोष्टी आपण खूप वेळ आपलं विसरून जातो. पण इकडे आपण आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, जे पण आपल्या तोंडातून बाहेर निघते ते कशामुळे निघते, आपल्या अंतःकरणात जे काय असतं त्याच्याद्वारे निघते. ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. आपल्याला शुद्ध केलेले आपण लोक आहोत, आपण पवित्र केलेले लोक आहोत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावर आपल्यासाठी तो मेला, आपल्यासाठी त्यांनी जी शिक्षा आहे ती सहन केली, आपल्यासाठी दुःख त्यांनी सहन केले, ह्यासाठीच की आपल्याला पवित्र जीवन लाभावे, आपण अशुद्धतेपासून बाहेर निघावे, आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अशुद्ध दोष नसावा, हीच प्रभूची इच्छा आहे. आणि ह्याबद्दलच आपला प्रभू येशू ख्रिस्त किती किती मनापासून तो त्या आपल्या शिष्यांशी बोलत आहे. आपण बघू शकतो खूप वेळ प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुरुषांशी बोलला, त्यांना तो ढोंगी लोक बोलला, कारण आणि त्यांच्याशी तो दृष्टांतच बोलला आपण बघू शकतो. बट त्याच्या शिष्यांना त्यांनी कधी पण तो पूर्णपणे माहिती देत होता, पूर्णपणे समजवत होता. आपण त्यांचे शिष्य झालो आहोत, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आणि हे आपल्याला समजून घेणे खूप आवश्यक आहे की आपल्या अंतःकरणाला आपण काय देतो. आपल्याला खूप काय वाटतं, आपण खूप काय बोलतो, आपण खूप काय मनामध्ये बोलत असतो. आणि हे सगळ्या गोष्टी आपण केव्हा बोलतो, जेव्हा सगळ्यात जो मुख्य व्यक्ती आहे, जो आपल्याला पापामध्ये त्याची इच्छा आहे, आपण त्रासात असावं, आपण आपण अशुद्ध मध्ये असावं, ही सैतानाची इच्छा आहे. आणि म्हणून तो वाईट विचार आपल्याला कधी पण देत असतो. आणि ते वाईट विचारामुळे आपण अंतःकरणात विचार करायला लागतो की काय चाललंय, कसं होणार, माझं काय होणार,
पण हे सगळ्या गोष्टी आपल्याला मला काय वाटतं हे आपल्याला थोडंसं बाजूला ठेवायला लागेल. खूप मोस्ट ऑफ द टाइम नाही, 100% आपल्याला हर वेळेस मला काय वाटतं ते महत्वपूर्ण नाही. परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं ते महत्वपूर्ण आहे. आपलं पूर्ण जीवन आधारित प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती आहे. आपण जेव्हा सैतान पण प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घ्यायला आला, तेव्हा आपण बघू शकतो प्रभू येशू ख्रिस्त हे नाही बोलला की मला असं वाटतं असं नको करू. प्रभू येशू ख्रिस्त बोलला असे लिहिलं आहे, असं लिहिले आहे. आणि आपण बघू शकतो प्रभू येशू ख्रिस्त तो देव जो पुत्र तो असूनही तो पवित्र वचनाला किती मान देत आहे. देवाचं वचन किती महत्वपूर्ण आहे त्याच्या जीवनामध्ये. तो तेव्हा पण तेच सांगत आहे की मला काय वाटतं ते महत्वपूर्ण आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी असे लिहिले आहे असं म्हणण्यात आलं. आणि म्हणून आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा आपल्या हृदयाशी पण बोलतो, आपण देवाचं वचन बोललं पाहिजे. आपण देवाचं वचन पाठ केलं पाहिजे. देवाचं वचन अंतःकरणात ठेवलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपल्या मुखातून जे निघणार आहे ते चुकीचे शब्द नाही निघणार, तर विश्वास निघणार आहे. आपल्या देवाचं वचन निघणार आहे. देवाचं कार्य होणार आहे आपल्या मुखातून. आणि म्हणून कारण आपण साधेसुधे लोक नव्हत, आपण देवाचे लोक आहोत, आपण परमेश्वराचे लोक आहोत. आपल्यासाठी आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताने ते स्वतःचं रक्त सांडलंय आणि आपल्याला शुद्ध केलंय. आपल्याला पापातून सोडवलेलं आहे. आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे. आता आपण अशुद्ध लोक नाही आहोत, आपण शुद्ध लोक आहोत, आपण पवित्र लोक आहोत. आणि आपण सगळ्यात महत्वपूर्ण ह्या वचना अभ्यासामध्ये जात असताना आपण बघूया लुसिफर हे सगळ्यात महत्वपूर्ण आपल्यासाठी व्यक्ती आहे. कारण त्याचं पातन कशा प्रकारे झालं, तो काय बोलला आपल्या हृदयाशी. यशामध्ये असं लिहिलेलं आहे 14वा अध्याय 13 ते 15 वचन. तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला मी स्वर्गात चढून जाईन, मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यापेक्षा उंच करेन, मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, जाफोनाच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन, मी ढगांच्या शिखरावर जाईन, मी स्वतःला परमेश्वरासारखे करेन. परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात खोल खाईत लोटला गेला आहेस. तिकडे आपण बघू शकतो कशा प्रकारे जो लुसिफर एका प्रकारे तो सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती होता देवाचा, तो देवदूत होता, तो सर्वात मोठा देवदूत होता. किंवा किती गोष्टी आपण पाहतो की तो कशा प्रकारे आहे. पण ते आपण बघू शकतो त्यांनी तो आपल्या हृदयाला तो काय बोलला. जे अयोग्य गोष्ट, जे मीपणा होता तो ते बोलला. तो तो अशा प्रकारे बोलला. तो त्याचं बोलणं फक्त स्वतःवरती आधारित होतं. मला काहीतरी पाहिजे, मी काहीतरी होणार, मी परमेश्वरासारखं होईल, मी मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखं करेन. आणि आपण बघू शकतो त्याचं पातन झालेलं आपण पाहतो. त्याला काढण्यात आलं. बट तो कुठे बोलला? तो आपल्या अंतःकरणात बोलला. तो डायरेक्टली परमेश्वराकडे जाऊन बोलला नाही. पण आपला परमेश्वर हृदय जाणणारा परमेश्वर आहे. सैतानाची लायकी पात्रता नाहीये तो आपलं हृदय जाणू शकतो. आणि म्हणून परमेश्वराला मीपणा कधी आवडत नाही. मला काय वाटतं हे महत्वपूर्ण नाही. परमेश्वराला काय आपल्याबद्दल काय वाटतं, परमेश्वर आपल्याबद्दल काय बोलतो हे महत्वपूर्ण आहे. आणि ते बायबलमध्ये लिहिलंय की आपण आशीर्वादित लोक आहोत कारण आपले पाप क्षमा झालेले आहेत. आपण आशीर्वादित आहोत, आपण देवाचे लोक आहोत, आपण पवित्र लोक आहोत, आपण नीतिमान लोक आहोत. आणि आपण देवाचं वचन जेव्हा वाचतो की परमेश्वर आपल्याला ते सांगत असतो की तुम्ही कोण आहात. आता तुम्ही साधे सुधे लोक नाही, तुम्ही निवडलेला वंश आहात, तुम्ही राजकीय याजकगण आहात. आपली जी पात्रता आहे ती आपल्यामुळे सिद्ध नाही झाली, तर प्रभू येशू ख्रिस्तामुळे सिद्ध झालेली आहे. आणि ते आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये लुसिफर सारखं आपण हृदयाला चुकीचं आहार दिला नाही पाहिजे. आणि आपण बघू शकतो त्याचा बंडखोर जो स्वभाव होता तिकडे आपण बघू शकतो. आपण दैवी अधिकाराविरुद्ध अभिमान तो आपला दाखवत आहे आणि त्यामुळे त्याचं पातन झालेलं आहे. सैतानाने सगळ्यात महत्वपूर्ण इकडे आपण बघतो की सैतानाला परमेश्वरासारखे स्थानावर बसायचं होतं. आणि आपण इकडे बघू शकतो दैवी जीवनामध्ये आपण जेव्हा आत असतो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला समर्पित जीवन असं शिकवलेलं आहे. आपल्याला नम्र जीवन कशा प्रकारे राहायचं हे शिकवलेलं आहे. देवाविरुद्ध देवाला अभिमानी लोक आणि बंडखोर लोक बिलकुल आवडत नाही. परमेश्वराला आपण पाहतो जेव्हा आपण जेवढं बायबलचा अभ्यास करतो आपल्याला कळतं की मीपणा परमेश्वराला बिलकुल आवडत नाही. परमेश्वराला नम्र लोक, लीन लोक खूप आवडतात. कारण आपण इकडे पाहतो मग ते परत तेच वचन आपण काय बघतो, कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जार कर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. ह्या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात. आपल्याला अशुद्ध गोष्टी, निंदा आपण बघू शकतो त्यांनी काय केलं इकडे. आपण व्यभिचार पण केला, त्यांनी निंदा पण केली. आपण बघू शकतो खूप साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या कारण तो निर्मिती आहे आणि तो स्वतःला निर्माता
सारखा विचार करायला लागला आणि ते पाप झालं त्याच्यापासून आणि त्याचं पतन झालं. आपल्याला बघतो, आपण पाहतो त्याला क्षमा लाभली नाही ना, त्याने क्षमा मागितली तरी आपण पाहतो. पण आपण हे सगळ्या गोष्टी सैतानाचं महत्वपूर्ण बघतो, की आपण आपल्या मुखाने जे बोलतो ते आपल्या हृदयात असतं आणि म्हणून आपल्याला आपलं अंतःकरण खूप सांभाळायचं आहे. आपण बघू शकतो आपला प्रभू आपले अंतःकरण जाणणारा प्रभू आहे. आपण प्रकटीकरणामध्ये 2 अध्याय 23चा दुसरा भाग पण आपण जेव्हा बघतो, मी मने व अंतःकरणे यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन. नीतिसूत्रामध्ये पण तशाच प्रकारे लिहिलेलं आहे. नीतिसूत्र 17 अध्याय 2रा भाग आपण जर बघितला, परमेश्वर हृदय पारखतो. आपण आपल्या हृदयाला काय आहार देत आहोत. आपण बघू शकतो हा परमेश्वर जो आपण ज्या परमेश्वरावर आपला वास आहे, पवित्र आत्मा, देव जो पवित्र आत्मामध्ये आपल्या राहत आहे, आपल्याला एक दान मिळालेलं आहे आपल्या जीवनामध्ये, एक सामर्थ्याचा आत्मा आपल्याला लाभलेला आहे. त्याला ह्या गोष्टी बिलकुल आवडत नाही. कारण आपण आपल्या हृदयाला वाईट विचार, निंदा हे आपण देऊ शकत नाही. आता आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ता सारखे आपण व्हायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला सर्व तो उद्धार आपण प्रभू येशू ख्रिस्ताचंच आपण पाहतो. लूक शुभवर्तमान 22 थोडं 42 थोडे पोस्ट मी वाचतो. मी त्यांच्यापासून सुमारे दोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्यांनी गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे पिता, तुझ्या इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्यांनी पाहिले. मग अत्यंत विव्हळ होऊन त्यांनी अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्याजवळ आला, तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठा, प्रार्थना करा. देव जो पुत्र आपला सर्वोत्तम आदर्श आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताकडे प्रत्येक वेळेस लक्ष द्यायचंय. तो कशा प्रकारे तो जेव्हा कष्टी होता, तो जेव्हा खिन्न झालेला होता, तो काय करत होता? तो गुडघे टेकून प्रार्थना करत होता. तो कशा प्रकारे प्रार्थना करत होता? तो तो समर्पित प्रार्थना करत होता. माझ्या इच्छेप्रमाणे त्याला माहित होतं आता पुढे काय होणार आहे. त्याला सगळं काय माहित होतं, की आता मला वधस्तंभावर ठोकणार आहेत, माझे शिष्य मला सोडून जाणार आहेत. मी दुःखी असणार आहे, मी कष्टी असणार आहे, मला किती वाईट वेदना होणार आहेत. कारण आपण बघू शकतो वधस्तंभ एक शापित माणसाचं चिन्ह आहे. आपण बघू शकतो जो कोणी झाडावर लटकलेला आहे तो शापित आहे. आपला प्रभू श्री ख्रिस्ताला ठाऊक होतं की आता मला त्या परीक्षेला जायचंय, मला ते करायचंय. आणि आपण तिकडे विव्हळ होताना आपल्या प्रभू येशू ख्रिस्त, कारण तो मनुष्य पण होता, आपण बघू शकतो. आणि म्हणून तिकडे आपण आपण कशा प्रकारे तो विव्हळ होते आपण ते जेव्हा बघतो, आपल्याला ते किती दुःख होतं आपण जेव्हा तो विव्हळ होताना पाहतोय. कारण आपण येशू किती दुःखी होता हे आपण जेव्हा बघू शकतो एक मनुष्याचं, तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. आणि म्हणून आपण बघू शकतो तो कुठल्या प्रकारची वेदना त्याला होत होती आपण विचारही करू शकत नाही. कारण आपल्याला आपण ह्या परिस्थितीतून कधी गेलो नाहीये. तरी पण आपण बघू शकतो तिकडे तो काय करत होता? प्रार्थना करायला सांगत होता. आपल्या शिष्यांना प्रार्थना करत होता. तो स्वतः प्रार्थना करत होता. गुडघे टेकून प्रार्थना करत होता. आपण सगळ्यात उत्तम उदाहरण पाहत आहोत आणि माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तो तुझ्या इच्छेप्रमाणे, पिता तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आपण इकडे बघू शकतो आपल्याला कशा प्रकारे आपल्या प्रभूने सांगितलेलं आहे. मला काय वाटतं ते महत्त्वपूर्ण नाहीये. परमेश्वराला काय वाटतं ते महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वरची इच्छा आपल्याला प्रत्येक क्षणी जाणायची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आपण करायचंय. आणि आपण बघू शकतो नम्र लोक का परमेश्वराला खूप आवडतात. आपण गणनामध्ये पण जर पाहू 12 अध्याय 3 आणि थोडे वचन वाचतो मी. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता, पण माझा सेवक मोशे यांच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंड तोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असता तर माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? तंबूवरून मेघ निघून गेला, तो इकडे मिरियम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिरियमाकडे फिरून पाहिले तर ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. आपण बघू शकतो इकडे किती महत्वपूर्ण उदाहरण आपण पाहतो. एक नम्र व्यक्ती, एक विश्वासू व्यक्ती मोशे होता. आणि जेव्हा त्याचे भाऊ बहीण पण त्याला खरं बघायला गेलं ते कुटुंब होतं. आरोन पण त्याचा मोठा भाऊ होता, मरियम पण त्याची सगळ्यात मोठी बहीण होती. ते बोलत होते त्याला. पण आपण बघू शकतो आपला देव कशा प्रकारे आहे, किती महान आहे, किती अद्भुत आहे. आणि तो आपल्यासाठी लढतो. आपल्याला कोणी काय बोललं, जर आपण खरोखर
देवासमोर नम्र असू, आपण देवासमोर विश्वासू असू, तर तो आपल्यासाठी लढतो, आपल्यासाठी बोलतो आणि आपल्यासाठी दुसऱ्याचा न्याय पण करतो. आणि म्हणून आपण बघू शकतो जर जगामध्ये आपण जर आणि एक्झॅक्टली आपण जर जगामध्ये पाहतो, नम्र व्यक्तीला लोक त्रास देतात, नम्र व्यक्तीला लोक दुखावतात आणि जगामध्ये नम्र व्यक्ती म्हणजे तुम्ही कमकुवत आहे असे समजले जाते. पण नम्र व्यक्ती आणि विश्वासू व्यक्ती परमेश्वराला खूप आवडते आपण पाहिलं. म्हणून मला काय वाटतं किंवा जगाला काय वाटतं किंवा कोणाला काय वाटतं ते महत्त्वपूर्ण नाही. परमेश्वराला काय वाटतं आणि ते आपल्याला खूप महत्त्वपूर्ण परमेश्वर आपल्याबद्दल काय बोलतो ते महत्त्वपूर्ण आहे. तेच आपल्या हृदयाला आपल्याला द्यायचंय. देवाचं वचन द्यायचंय. मुखाने आपण देवाचं वचन बोलायचंय. आपल्या हृदयाला खूप आपल्याला सांभाळायची गरज. सैतानचं कार्य चालू आहे. तो वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये देतो. तो वाईट विचार पण त्या विचाराला आपल्याला धुडकावायचंय. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशील नावामध्ये ते धुडकायचंय. आपण त्या विचारावरती कधी जे पण चुकीचे विचार जे परमेश्वराला न आवडणारे विचार आहेत ते आपल्याला लांब करायचे. सैतानाचं कशामुळे तारण झालं पातन झालेलं आपण पाहतो की त्यांनी वाईट विचार आपल्या हृदयाला बोलला. रोमकरसपत्र आपल्याला सगळ्याला माहिती असणार आहे. 10वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये असे लिहिले आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आहे असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आपण इकडे बघतो दोन खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे जे आपण विसरून जातो कारण आपण ही गोष्ट बाप्तिस्माच्या दिवशी आपण कबूल केली, आपल्या मुखाने आपण कबूल केली, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे. आपण अंतःकरणात विश्वास ठेवला, प्रभू माझा तारणार आहे. आपण विश्वास ठेवला, प्रभू माझ्यासाठी मेला, माझ्यासाठी तो उठला गेला, तिसऱ्या दिवशी उठला. आपण हे सगळं बाप्तिस्मा दिवशी आपण खूप आवेशाने बोललोय, आवेशाने विश्वास ठेवलाय. पण आपण हे प्रत्येक दिवशी करायची गरज आहे. फक्त बाप्तिस्माच्या दिवशी नाही, प्रत्येक दिवशी आपल्याला आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला घ्यायचंय आणि तेच आपल्या मुखाने आपण बोलायचंय. आपल्याला ह्या दोन गोष्टी किती महत्वपूर्ण आहे रोमकरसपत्रामध्ये आपण पाहतो. आणि म्हणून कारण आपल्याला ही गोष्ट का करायची आहे? कारण पेत्र आपल्याला सांगत आहे, 1 पेत्र 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आपण बघू शकतो किती महत्वपूर्ण वचन आहे आणि त्यामुळे आपल्याला सावध राहायची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जागृत राहायची गरज आहे. आपण एकदम आरामशीर राहू शकत नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस तेजस राहायचंय. आपल्याला लक्ष ठेवायचंय. आपण काय विचार करतो, आपण मनामध्ये काय बोलत आहोत. कारण आपण बघू शकतो हा सिंहासारखा आहे, गर्जणारा सिंहासारखा आहे. तो सिंह नाहीये. तो फक्त ऍक्टिंग करत तो एक सिंह आहे. पण आपण बघू शकतो तो गर्जना सिंहासारखा स्वतःला दाखवायचा प्रयत्न करतोय. पण तो सिंह नाहीये. तो फसवणारा आहे. तो चोर आहे. आपण बघू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला पूर्णपणे हरवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी घाबरायची गरज नाहीये. कारण तो फक्त वाईट विचार देऊ शकतो. तो आपल्या हृदयामध्ये आपलं काय चाललंय तो जाणू शकत नाही. तो आपल्याला काही वाईट गोष्ट करायला लावू शकत नाही. तो फक्त वाईट विचार आणण्याचा प्रयत्न करतो. त्याची तेवढीच लायकी आहे, तेवढीच पात्रता आहे. कारण आपण बघू शकतो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे जे महत्वपूर्ण शब्द जेव्हा तो वधस्तंभावर होता, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. तो बोलला पूर्ण झाले. इंग्लिशमध्ये असे लिहिले इट इज फिनिश्ड. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण कार्य केलेले वधस्तंभावरचं मरण आणि त्यांनी पापावरती, सैतानावरती आणि मृत्यूवरती विजय मिळवला प्रभू आहे. आपण एका विजयी परमेश्वराच्या मागे आहोत आणि ते विजय जीवन आपल्याला लाभलेलं आहे जेव्हा आपण आपल्या मुखाने कबूल केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे. आपण जेव्हा अंतःकरणात विश्वास ठेवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त माझा आहे. आपण ह्या दोन गोष्टी केल्यामुळे आपण आता विजय जीवन आपल्याला लाभत आहे. आपल्याला विजय जीवन प्रत्येक आपण जे जे हातात काम घेतो ते आपल्याला, कारण आपण नीतिमान ठरलो आहोत आपण आता. परमेश्वर जेव्हा आपण आपल्याला पाहतो, आपण पवित्र लोक आपल्याला पाहतो. आपल्यामध्ये अशुद्धता कुठली पण नसली पाहिजे. कुठलंही कोणाविरुद्ध वाईट विचार, आपण क्षमा करणारे लोक आहोत कारण आपण क्षमा पावलेले लोक आहोत. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा केली आहे, तुम्ही क्षमा करा कारण मी तुम्हाला क्षमा केलेली आहे. आपल्या प्रभूंनी क्षमा आपल्याला केलेली आहे आणि आपण आता क्षमा करणारे लोक झालो आहोत. आपण वेगळे लोक झालो आहोत. आपण बघू शकतो सैतान फक्त काय करतो, योहानमध्ये काय लिहिलंय 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. आपल्याला विपुलतेचं जीवन लाभलेलं आहे. आपल्याला जीवन फक्त लाभलं नाही, आपल्याला विपुलतेचं आशीर्वादित जीवन आपल्याला लाभलंय. आणि म्हणून आपण पुन्हा जेव्हा आपण वागतो आपल्या तोंडावरती आपल्याला खूप सावध राहायचं, आपल्या हृदयाला आपल्या काय द्यायचं आहे. जे तोंडाद्वारे येशू ख्रिस्त काय बोलला, जे तोंडाद्वारे आज जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते. हे किती महत्वपूर्ण गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली आणि म्हणून आपल्याला स्तोत्र करता आपण तेच बोलतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. आपल्याला किती महत्वपूर्ण गोष्ट आहे, आपल्याला प्रभूचे वचन आपल्या मनामध्ये जपून ठेवायचे
आणि आपल्याला त्यासाठी वचनाला पाठ करायला लागेल, आपल्याला वचनावरती मनन करायला लागेल. आपल्याला खूप महत्वपूर्ण स्थान आपल्या देवाच्या वचनाला द्यायचंय. आपण तिकडे अजून एक पाहतो, मत्ते 12:25 मध्ये पण असं लिहिलेलं आहे, येशूने त्याच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले. आपला प्रभू येशू ख्रिस्त जरी मनुष्य होता तरी तो पण त्यांच्या मनामध्ये काय चाललंय ते ओळखत होता. स्तोत्रकर्तामध्ये असं लिहिलंय 37-31 मध्ये, त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याचे पाय घसरणार नाहीत. आणि किती महत्वपूर्ण ही गोष्ट स्तोत्रकर्ता आपल्याला सांगत आहे. जर आपल्या परमेश्वराचं वचन आपल्या हृदयामध्ये असेल तर आपला पाय कधीही घसरणार नाही. आणि मग ते कृषीवर्तन 34 ते 37 मध्ये आपण असं पाहतो, अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील, कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना त्यांच्या न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. किती महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहतो. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला शिकवलंय. आपल्याला आपल्या अंतःकरणाला सांभाळायचंय, आपल्या अंतःकरणाशी आपल्याला देवाचं वचन बोलायचंय, आपल्या मनात आपल्याला देवाचं वचन बोलायचंय. कारण आपण बघू शकतो आपला 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 न्याय होऊ शकतो आपला. आणि हे पण प्रभू श्री ख्रिस्त सांगतोय कोणाला, फॅरिसी आणि जे शिकलेले लोक आहेत, जे देवाचं वचन माहित असलेले लोक आहेत, त्यांना तो सापाच्या पिल्लांना बोलतोय. कारण तुम्ही अंतःकरणात तुम्ही वाईट गोष्टी आहेत तुमचे, आणि म्हणून तुमच्या मुखातून वाईट गोष्टी निघतात. आपलं अंतःकरण आपल्याला सांभाळायचंय. प्रभू श्री ख्रिस्त तेच आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून आपलं आत्मपरीक्षण करूया आणि आपल्या प्रार्थना करूया की दे बाप्पा तुझं वचन माझ्या हृदयामध्ये असलं पाहिजे, आणि देवाचं वचनावरती मनन करूया. आपण बघू शकतो यहोशामध्ये पण लिहिले की दिवस रात्र मनन करूया, की जेणेकरून आपलं अंतःकरण शुद्ध राहील आणि देवाला आपण आवडणारे लोक होऊ, आपण नम्र लोक होऊ आणि देवाचं कार्य आपल्या जीवनामध्ये होईल. हे जी वेळ दिली मला एबेनेझर ब्रदरनी आणि मंडळींनी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपलं आत्मपरीक्षण करून आपण देवाच्या वचनाला प्रथम स्थान देऊन आपल्या अंतःकरणाला आपण सांभाळू, की जेणेकरून आपल्या मुखातून परमेश्वराचं वचन फक्त निघेल, जे परमेश्वराला आवडेल तेच मुखातून निघेल. म्हणून देव बाप्पा प्रत्येकाला सहाय्य करू.